जे काही परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ, लाभ म्हणजे काय प्राप्त होतं त्याला? एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, पृथ्वी ती काय कायम राहते. एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, एक जण मरतं, दुसरं येतं, पृथ्वी तेवढीच कायम राहते. व्यर्थ वर्त सर्व काही व्यर्थ. उपदेशकाचा दुसरा अध्याय 10 ते 11. माझे नेत्र म्हणजे डोळे, ज्याची म्हणून वाच्छा करीत ते मी, वाच्छा करणे म्हणजे अपेक्षा करणं, करीत ते मी त्याच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही. कोण सांगतो? शलमोन सांगतो की कोणत्याच आनंद जो दिसणारा आनंद आहे त्याच्यापासून मी माझं मन वेगळं केलं नाही, आवरलं नाही मी माझ्या मनाला. कारण या सर्व खटाटोपीचा माझ्या मनाला आल्हाद होत असे. जे काही खटाटोप आनंद घेण्यासाठी मी करत असे त्याचा मला आल्हाद होत असा. आल्हाद म्हणजे आनंद होत असे. या सर्व खटाटोपापासून, जी खटाटोप रोज आपण करतो की नाही, कामाला जाणं, कष्ट करणं, या सगळ्या खटाटोपीपासून माझ्या वाट्याला एवढे चालले. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले. तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे. भूतलावर हित असे कशातच नाही. काय निराशेने सांगतोय तो. सत्य है, हित कशातच नाहीये. मार्क याचा 8वा अध्याय 36वे वचन. मार्क याचा 8वा अध्याय 36वे वचन. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवनाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? सगळं मिळवलं पण आपल्या जीवनाचा नाश केला. सार्वकालिक जीवन नाही प्राप्त झालं, मृत्यू त्याला प्राप्त झाला. काय लाभ? सार्वकालिक जो मृत्यू आहे तो जर त्याला प्राप्त झाला तर सर्व काळचा मृत्यू त्याच्यासाठी आहे, लक्षात घ्या. पण जर त्यानं येशू ख्रिस्ताला मिळवलं तर त्याला सगळं काही मिळेल. जीवनाची व्यर्थता आपण पाहत आहोत. उपदेशक म्हणतो व्यर्थ व्यर्थ सर्व काही व्यर्थ. एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, मृत्यूचं चक्र चालूच राहतं. बाळ जन्माला आलं, मोठं केलं, मोठं झालं, शाळेत पाठवलं की लगेच त्याला काय केलं? कॉलेजमध्ये पाठवलं की त्याला कामाचं ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग, मेडिसिनला पाठव, इकडे पाठव, काहीतरी त्याला ट्रेनिंग दिलं कामाचं. कामाला लागलं की लगेच लग्न करणार, लग्न झालं की लगेच वाट बघणार लेकरं होण्याची, लेकरं झाले की लगेच त्यांची लेकरं शाळेत, बरोबर? त्याची लेकरं शाळेत की ते परत कॉलेजला, परत ते कामाचं ट्रेनिंग. तोपर्यंत हा माणूस म्हातारा होतो. म्हातारा झाला की तो त्याच्या नातवांचं लग्न करून देणार, मृत्यू पावणार. तोपर्यंत दुसरे येत राहतात. हे चक्र, मृत्यूचं आणि जन्माचं चक्र चालूच राहत. लक्षात घ्या प्रियांनो. आपल्या आजोबा आजी ते तरुण होते, त्यांनाही लाजकाजत एकमेकांसंगती लग्न केलं. त्यांनी एकमेकांना खूप सुंदर म्हटलं. त्यांनी पण खूप कष्ट केले आणि त्यांनी काम मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी पैसा मिळवला, त्यांनी घरदार बांधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सगळ्या गोष्टीत आनंद केला. मग त्यांना तुमचे आणि माझे आई वडील झालेत, बरोबर? आणि मग आपल्या आई वडिलांना त्यांनी मोठं केलं आणि मग त्यांचं शिक्षण केलं. मग आपल्या आई वडिलांचे लग्न झालेत आणि मग त्यांनी आपल्याला जन्म दिला. मग आपण जन्मलो. हे मृत्यूचं चक्र, कार्याचं चक्र, हे पुढं हे तेच चालूच राहतं. नवीन काहीच नाही. जे काल झालं ते आज होतंय, तेच उद्या होणार. आजीच्या तोंडून ऐकतात ना, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं. का? ते त्यांच्या आठवणी सांगतात. कारण त्यांचा काळ ते अजूनही जगत असतात. त्यांना अजूनही त्यांचं लहानपण आठवतं, अजूनही त्यांचं तारुण्य आठवतं. लक्षात घ्या, अजूनही ते वृद्धत्व स्वीकारत नसतात, मन मानायला तयार नसतं. कारण हे चक्र चालूच असतं. हे चक्र कायम चालू आहे. कोणतीच गोष्ट टिकत नाही. जन्माला आला तो मरणारच. लक्षात आलाय? बाळ जन्माला आलं ते बाळ म्हातारं होणारच. म्हातार पण कुणाला चुकलं नाही, मृत्यू कुणाला चुकला नाही.
म्हणजेच सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून उपदेशक जे म्हणतो, जी काही नवी धोरणं, जे काही नवे योजना, नव्या गोष्टी, नव्या शोध, सगळं 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 काही नवीन शोधलं जातं, नवीन गोष्टी केल्या जातात, सगळं नवीन. आता बाळही कृत्रिमरित्या जन्माला आणलं जात आहे. बाहेरच्या पिढी पहिलं आईच्या गर्भाशयात कृत्रिमरित्या बाळ आणलं जात होतं, आता बाहेर कृत्रिमरित्या बाळ जन्माला आणलं जातं. पण बाळ जरी जन्माला आणलं कृत्रिमरित्या तरी ते मरणारच आहे. टेस्ट ट्यूब बेबी मधली मरणारच आहे, तेही म्हातारं होणारच आहे. काही बदल नाही त्याच्यात, कोणी बदल करू शकत नाही. आताच आपण जानेवारी साजरा केला, नवीन वर्ष साजरा केलं, बरोबर आहे. 3 महिने झाले पण चटकन. आज 3रा महिना झाला सुरू, मार्च महिना सुरू झाला. 2 महिने कसे गेले कळालं. नवीन वर्ष मस्तपैकी फटाकडे येते वाजवले, नवीन योजना, नवीन मी असं करणार ह्या वर्षामध्ये, ह्या वर्षात तसं होणार, असं करणार, तसं करणार. खूप योजना केल्या, खूप आनंद केला त्या पूर्ण आठवड्यामध्ये. संपत असलेल्या करंजाचा आणि चकल्यांचा आस्वाद घेत केला. सगळं शांत झालं, शिथिल झालं. ए रे माझ्या मागल्या, जे घडत होतं तेच घडलं. 1ला महिना संपला, 2रा महिना संपला, 3रा महिना संपला, 4था संपेल, 5वा संपेल, 6वा संपेल, 12वा संपेल, परत 2027 नवीन वर्ष येईल. काही बदल होत नाही. जे घडलंय ते सगळं घडतंय. शलमोन राजा अतिशय ज्ञानी होता, अतिशय ज्ञानी होता, आणि तो सांगतोय सर्व काही व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. त्याला परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त झालेलं होतं. माझ्या प्रियांनो, आज मी बायबल मधल्या 2 ज्ञानवंत फिलॉसॉफर बद्दल तुम्हाला सांगणार आहे. 2 तत्वज्ञ, 2 फिलॉसॉफर, अतिशय बुद्धिमान, ज्यांना परमेश्वरानं प्रचंड ज्ञान दिलेलं होतं, अशा 2 व्यक्तींबद्दल आज मी तुम्हाला सांगणार होतोय. पहिला म्हणजे शलमोन हा दाविदाचा पुत्र होता. दावीद हा परमेश्वराच्या मनाजोगा मनुष्य होता, स्तवन करणारा होता, सदैव देवाच्या सानिध्यात राहणारा होता, परमेश्वराचा अतिशय लाडका होता, देवाचा त्याच्यावर हात होता, परमेश्वराने त्याला त्याच्या प्रत्येक शत्रूवर विजय दिलेला होता. आणि त्याचा पुत्र हा शलमोन होता. पण त्या दाविदाला बाजूला केलं परमेश्वरानं. दाविदाला सांगितलं, तू माझं मंदिर बांधू नकोस, तर तुझा मुलगा शलमोन माझं मंदिर बांधेल. म्हणजे स्वतःचं मंदिर बांधण्याचा मान त्याला दिला, तो आशीर्वाद त्याला दिला. तुझ्या हाताने, तुझ्या लेकराच्या हाताने माझं मंदिर बांधलं जाऊ दे, म्हणजे एवढा उच्च अधिकार त्याला दिला. आणि ज्या वेळेला दाविदाच्या नंतर सगळं दाविदाचं राज्य परमेश्वरानं त्याच्या हातात दिला, त्यानं परमेश्वराकडे पहिलं मागितलं तर ज्ञान मागितलं. परमेश्वराकडे म्हटला की हे सगळं चालवण्यासाठी मला तू ज्ञान दे. देवाने त्याला म्हटलं, तुला काय हवं आहे? त्याने संपत्ती मागितली नाही, वैभव मागितलं नाही, पैसा मागितला नाही. त्याने परमेश्वराला सांगितलं, तुझ्या लोकांना चालवण्यासाठी मला ज्ञान दे, माझ्याकडून चूक होऊ देऊ नकोस. लक्षात घ्या प्रियांनो. आणि परमेश्वराला ते आवडलं. आपण 2 इतिहास याचा 1ला अध्याय 10 ते 12 वचन वाचणार आहोत. लक्ष देऊन ऐका. मी वाचत असताना, या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे. शलमोनाने मागितलं माझ्या प्रियांनो, या प्रजेसमोर वर्तन करण्यास, वागण्यासाठी मला आता ज्ञान व चातुर्य व ज्ञान दे. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कुणाला करता येईल? तुझी प्रजा आहे, तुझे लोक आहे, त्यांचं शासन मला करता येईल का? देव शलमोनास म्हणाला, ज्या अर्थी असा तुझा मानस आहे, म्हणजे मनाची इच्छा आहे, म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर ही मागितली नाही, धनसंपत्ती आणि ऐश्वर्य नाही मागितली, आपल्या वैऱ्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुष्याचं मागितलं नाही, माझ्या शत्रूला मारून टाक म्हटलं नाही, तर तू काय मागितलेलं आहे? दीर्घायुष्य मला कर, हेही मागितलं नाही. तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमलेला आहे, ज्या लोकांवर मी तुला अधिकारी नेमलेला आहे, त्या माझ्या लोकांचे शासन करावयास मला चातुर्य आणि ज्ञान दे. एवढंच तू त्यांच्यासाठी मागितलं, स्वतःसाठी मागितलं. त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर मी तुला देतोच, त्याखेरीज आणखीन तुझ्या पूर्वी
कोणत्याही राज्यास प्राप्त झाली नव्हती एवढी, व तुझ्या नंतर कोणालाही कधीच प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईल. ज्ञान आणि चातुर्य मी तुला देईल, कुणाला दिलं नाही एवढं देईल. पण तुला ऐश्वर्य, धनसंपत्ती आणि ऐश्वर्य हे मी तुला प्राप्त करून देईल. असा आशीर्वाद खुद्द परमेश्वर आणि या यावेनं, देवाधिदेव परमेश्वरानं शलमोनाला दिला. माझ्या प्रियांनो, हे देवाचं वचन होतं. देवाने त्याला आशीर्वाद दिला, वचन दिलं आणि त्याप्रमाणे परमेश्वराने केलं. परमेश्वराने शलमोनाला इतकं वैभव दिलं की तो सगळ्या जगामधला श्रीमंत राजा होता. इतिहास पाहिला तर आपल्याला इतिहासात आढळून देतं. गुगलवर सर्च करा. त्या कालावधीमध्ये शलमोन किती वैभवशाली होता. त्याचं ज्ञान प्रचंड होतं, त्याला प्रचंड ज्ञान देण्यात आलेलं होतं. त्यानं जे मंदिर बांधलं, त्यानं जे त्याचा राजवाडा बांधला, त्याच्या काळामध्ये नवीन नवीन शोध झाले, हे सगळे अद्भुत होते, अद्भुत होते. ते पाहण्यासाठी, त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी लोक लांबून आणि लांबून येत होते. या शलमोनाला सगळा पैसा आणि वैभव दिलं. लक्षात घ्या, त्याला 700 पत्नी होत्या आणि 300 उपपत्नी होत्या. देवाने नव्हत्या दिल्या, त्याने केल्या. वैभव मिळालं म्हणून त्यानं केल्यात. लक्षात घ्या. नाही तर म्हणा शलमोन राजाला एवढा आशीर्वादित केलं देवानं. त्याला 700 पत्नी होत्या, 300 उपपत्नी होत्या. मग दुसरी काय हरकत आहे? बिलकुल नाही. देवाने नव्हतं केलं, हे लक्षात घ्यायचं. देवाने ऐश्वर्य, वैभव सगळं दिलं, पण त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? पहिलं स्वतःचं मत सांगितलेलं मी वाचलं ना, की ज्या ज्या गोष्टीने मला आनंद, आल्हाद प्राप्त होईल ती करण्यापासून मला आवरलं नाही. त्याच्या तोंडाने तो कबुली देतो. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्याकडे हे सगळं दिलेलं होतं. पहिले राजे याचा 4था अध्याय 29 आणि 34 वाचूया. देवाने शलमोनास अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळू सारखे विशाल मन दिले. खूप विशाल मन, खूप मोठ्या मनाचा होता तो. शलमोनाचे शहाणपण सर्व देशी निवासी आणि मिस्री लोकांहून अधिक होते. सगळ्या देशातले निवासी मिस्री लोक हे सगळ्यात तत्वज्ञ, फिलॉसॉफर आणि विद्वान समजले जायचे. त्यांच्यापेक्षा तो विद्वान होता. तो सर्व मनुष्याहून. एज्रा हा स्क्राइब होता, शास्त्री होता. एथान, हेमान व मोहलाचे पुत्र कलकोल व दर्दा या सर्वांहून तो शहाणा होता. हे सगळे बुद्धिमान होते आधीचे. त्या सगळ्यांच्या पेक्षा शलोमोन अतिशय बुद्धिमान होता आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने 3000, लक्षात घ्या किती लिहिले बघा, त्याने 3000 नीतिसूत्रे लिहिलीत. किती नीतिसूत्रे लिहिली? 3000 नीतिसूत्रे लिहिली. 1005 गीते लिहिली. त्याने लबानोनावरील देवदारूपासून, लबानोनाचा देवदारू जो आहे, देवदारू पासून तो भिंतीपासून उगवणाऱ्या एबोज झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. सगळे जीवसृष्टी आहे ना, सगळ्यांचं विवेचन, त्यांचं विश्लेषण, त्यांची पूर्ण माहिती त्यांनी लिहिली. म्हणजे तो किती मोठा शास्त्रज्ञ होता, तत्वज्ञ होता, फिलॉसॉफर होता. लक्षात घ्या. तसेच पशु, पक्षी, रांगणारे जंतू, मासे यांचे विवेचन त्यांनी केले. यांचं सर्व गुणवैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. सगळे ह्याचं पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राज्यांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकून त्याच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकावयास येत होतं. ज्या ज्या लोकांनी त्याचं शहाणपण कीर्ती ऐकली ते स्वतः त्याला भेट देत होते आणि त्याचं शहाणपण ऐकायला येत होते. हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परत घरी गेल्यानंतर पहिले राजे याचा 4था अध्याय 29 आणि 34 मनापासून वाचा आणि तुम्हाला कळेल की त्याला किती ज्ञान दिलेलं होतं, किती वैभव दिलेलं होतं, किती सामर्थ्य दिलेलं होतं आणि तो अतिशय आनंद उपभोगत असे. सुख, संशोधन, सौंदर्य सगळ्या गोष्टींचा तो आस्वाद घेत होता. ज्ञानाचा आस्वाद घेत होता. ज्ञान त्याच्या समोर उभं होतं जणू. त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. इतका तो विद्वान होता, इतका तो पैसा प्राप्त करून घेतलेला होता, इतका वैभवशाली होता. सगळी सुख त्याच्या जवळ होती. कोणतंच सुख त्याला कमी नव्हतं. उपदेशाचा 2रा अध्याय 10 ते 11. सर्व केले मी, सर्व आनंद उपभोगला, सर्व खटाटोप केला आणि सर्व स्वाचे निरीक्षण केले.
परत वाचते मी, सर्वस्वाचे म्हणजे जो खटाटोप केला, जो आनंद केला, जे मिळवलं, सगळ्या गोष्टीचं निरीक्षण केलं आणि कळलं की वायफळ, निरुपयोगी, निरर्थक उद्योग आहे हा. सगळं मिळवलं त्यानं, 1000 बायका केल्या, सगळं त्याच्यासाठी समोर होतं, परंतु तो म्हणतो सगळं काय आहे, निरर्थक आहे. त्या 1000 स्त्रिया ज्या होत्या त्याच्या पत्नी म्हणून होता, लिगली म्हणजे कायदेशीररित्या त्याच्या 700 त्याच्या पत्नी होत्या लिगली कायदेशीर, आणि उपपत्नी त्याच्या 300 कायदेशीर होत्या. 1000 स्त्रिया त्याच्या कायदेशीर होत्या पत्नी म्हणून. विचार करा काय वैभव होतं त्याच्याकडं. सगळे सुख त्याला जे जे डोळ्यांनी दिसलं ते सगळे सुख त्याने उपभोगलं. ज्ञानामुळे त्याची कीर्ती इतकी पोहोचलेली होती की सगळे जगातले राजे लोक, विद्वान लोक त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी स्वतःहून त्याला नमन करून येतो. त्या शबाची राणी देखील आली, सगळेजण नमन करून त्याच्याकडे येत होते. त्याला काही कमी नव्हतं, एवढं सगळं होतं तरी माझ्या प्रियांनो तो खिन्नतेने, दुःखाने म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ, जे काही केलं तो वायफळ उद्योग आहे, वायफळ आहे, तसा काही उपयोग नाही. लक्षात घ्या, दाविदाचा पुत्र हा शलोमोन, आणि हे इस्रायल लोकांचे 12 वंश त्याच्या हातामध्ये होते, शलोमोनाच्या हातात. म्हणजे 12 वंशावर, याकोबाचे 12 पुत्र, ते 12 वंशावर ते राज्य करत होते. या 12 वंशातल्या यहुदी वंशामध्ये हा दावीद होता, आणि या 12 वंशावर तो राज्य करत होता. परंतु या शल्मोनाचा त्याच्या 1000 बायकांनी त्याला कुमार्गाला लावलं, वाईट मार्गाला लावलं. त्यानं परमेश्वराच्या दृष्टीने जे काही नीच कृत्य, जे काही परमेश्वराला न आवडणारं कृत्य, ते शल्मोन राजाने उतार वयामध्ये केलं. तो देवापासून दुरावला गेला आणि तो म्हटला व्यर्थ व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. देवाने सगळं दिलं होतं तरी त्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये व्यर्थ आहे हे त्याला जाणवत होतं. त्याची बुद्धिमत्ता सांगत होती, त्याचं स्थान, उच्च स्थान आणि त्याचा पैसा सगळं सांगत होता व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, सगळं काही व्यर्थ आहे. का? कारण देवाला त्यानं स्थान दिलं नाही. त्या बायकांमुळे तो वाईट मार्गाला गेला होता. त्यानं त्याचं सर्वस्व, परमेश्वराने दिलेले आशीर्वाद सगळे गमावलेले होते. ते दिसत होती, ती सत्ता दिसत होता, तो पैसा दिसत असतो, वैभव दिसत असणारं सगळं ज्ञान, सगळं त्याला नाशाकडे घेऊन गेलं. त्या बायकांच्या त्या आहारी जाण्यामुळं त्याच्या नोकराने त्यांच्यावर राज्य केलं. नोकराकडे, त्याचा नौकर जो होता शल्मोनाचा, त्याच्याकडे 10 वंशाचं राज्य गेलं आणि फक्त 2 वंशाचं राज्य शल्मोनाच्या पुत्राकडे राहिलं. पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. स्थान कुणाला दिलं? त्यानं जगाला दिलं. जगाला स्वतःमध्ये बसवलं, परमेश्वराला नाही. लक्षात घ्या, कारण दिलेलं वैभव, ज्ञान, सगळ्या गोष्टी त्यानं, त्या पैसा, सत्ता सगळं परमेश्वरासाठी वापरायचं होतं, त्याच्या लोकांसाठी वापरायचं होतं. त्यानं ते स्वतःसाठी, स्वतःला सुख देण्यासाठी, स्वतःचा मी सर्व काही, मी सत्ताधारी, मन मानील ते मी करेल, मला जे हवं ते मी करेल, मला आनंद वाटेल ते मी करेल, मग मी चांगलं करतो का वाईट करतो घेणार नाही, असा तो झाला. तो क्रूर नव्हता, पण त्या बायकांनी त्याला त्या सर्व चुकीच्या गोष्टी करायला लावल्या, ज्या देवाला अमान्य होत्या. देवाला ते मान्य नव्हतं. ते सगळं शल्मोनाने शेवटी केलं. ज्याला देवानं आशीर्वाद देऊन ते स्थान दिलेलं होतं. करंथीकराची मंडळी, तिनं काय केलं? करंथीकराची मंडळी बायबलमध्ये सांगितली. करंथीकरास पहिले पत्र, करंथीकरास दुसरे पत्र वाचतो की नाही आपण? ही मंडळी होती आणि ही पावलाने त्या मंडळीला खूप शिकवलं. ती मंडळी ही अतिशय श्रीमंत मंडळी होती. ते लोक प्रचंड श्रीमंत होते आणि पाऊल स्वतः त्यांना चालवत होता, परंतु ते पूर्णपणे पापाच्या अधीन गेले आणि त्या मंडळीचा, त्या चर्चचा नाश झाला. का? कारण जग त्यांच्यात बसत होतं, परमेश्वर नाही. ते जगात राहत. आपण जगात राहायचं आहे.
जगाला आपल्यात ठेवायचं नाही प्रियांनो, आपल्यामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्त राहणार आहे. आपण जगात राहायचं आहे, आपल्यात प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून आपल्याला म्हटलं तुम्ही जगाचे प्रकाश आहात, म्हणून तुम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या आहात, कारण तो जगाचा प्रकाश येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. तुम्ही जगाचे मीठ आहात. दुसरं उदाहरणात आपण पाहणार आहोत पावलाचं उदाहरण. पहिला आपण फिलोसॉफर बघितला, तत्वज्ञ, विद्वान, सगळं ज्ञान असणारा, परमेश्वराने आशीर्वादित केलेला, परमेश्वरावर प्रेम करणारा, त्याच्या लोकांसाठी मागणी करणारा, त्याच्या लोकांसाठी प्रार्थना करणारा शलोमोन बघितला. शेवटी त्याचा अंत कसा झाला ते आपण पाहिलंय. आता दुसरा आपण बघत आहोत पाऊल. पावलाचं पहिलं नाव होतं शाऊल. पावलाचं पहिलं नाव होतं शाऊल. तो यहुदी होता, अतिशय कट्टर परुषी होता. तो स्क्राइब होता, शास्त्री होता. तो गमालिएल हा अतिशय विद्वान शास्त्री, परुषी शास्त्री होता. त्याचा तो शिष्य होता आणि असा शिष्य होता की ज्या गमालिएलचं त्याच्यावर अतोनात प्रेम होतं. सगळं आपलं ज्ञान त्याने त्याला ओतप्रत दिलेलं होतं. तो तत्वज्ञ होता, फिलॉसॉफर होता, विद्वान होता, शास्त्री होता, परुषी होता, लक्षात घ्या. आणि तो कट्टर यहुदी होता, जिहाद पाळायचा. तो यहोवावर प्रेम करणारा यहुदी होता. तो रोमन सिटीजन पण होता. लक्षात घ्या, तो रोमन सिटीजन होता, रोमनचा नागरिक होता. तो रोमचा नागरिक होता. म्हणजेच तो टेंट मेकर देखील होता. लक्षात घ्या, तो टेंट मेकर म्हणजे आजच्या काळातला बिल्डर बनतो आपण. बुद्धिमान होता, प्रॉस्परस होता, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे उत्तम होत्या. तो मसीहाची वाट पाहत होता. तोरा त्याचा पाठ होता, म्हणजे जुना करार जो आहे, उत्पत्ती, निर्गम, लेविया, गणना, अनुवाद, हे 5 जे लिहिलेले ह्यानं मोशेनं आणि बाकीचे लिहिलेले सगळे गीतरत्न, उपदेशक आणि स्तोत्र आणि प्लस त्याच्यामध्ये आलेले सगळे संदेष्टे, यशया, इर्माया, विलाप, गीतेचे, हे सगळे मिळून जे तयार झालेला जो तोरा होता, जुना करा, तो त्याच्या मुखात होता. तो विद्वान होता माझ्या प्रियांनो, आणि तो कट्टर जिहादी होता. म्हणजे तो धर्मयुद्ध करणारा होता की यहोवा येशू ख्रिस्त मसीहा येणार आहे, मसीहा येणार आहे. आणि त्या मसीहाची तो वाट पाहत होता की आम्हाला यहुदी लोकांना हे रोमन लोक त्रास देत आहे, या रोमनची सत्ता नष्ट करणारा आणि आमचं राज्य, यहुदी लोकांचं राज्य प्रस्थापित करणारा, इस्रायल लोकांचं राज्य प्रस्थापित करणारा आमचा राजांचा मसीहा येणार आहे आणि त्याची सत्ता सगळ्या जगावर असणार आहे. तो फिजिकल म्हणजे कार्नल म्हणजेच शारीरिक सत्ता पाहत होता, विचार करत होता. येशू ख्रिस्ताची आत्मिक सत्ता होती, कारण तो देवपुत्र होता, मसीहा. आलं का लक्षामध्ये? तो देव होता, तो काही तो पूर्ण मानव होता, तो पूर्ण देव होता, हे लक्षात घ्या. आणि हा मान्य करायला तयार नव्हता शाऊल मान्य करायला तयार नव्हता की हा येशू ख्रिस्त मसीहा आहे. सगळे लोक येशू ख्रिस्त मसीहा म्हणून त्याच्या पाठीमागे गेले. त्याने चमत्कार केलेले, जे जे बायबल मध्ये सांगितलेलं होतं यशायामध्ये, ते सगळं येशू ख्रिस्ताच्या मध्ये पूर्ण झालेलं होतं. त्याने चमत्कार केले, लंगडे, लुळे, पांगळे उठलेत, योहानाच्या द्वारे त्याचा बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला, त्यानं तो लेख वाचला, त्याला क्रुसावर देण्यात आलं, तो 3ऱ्या दिवशी परत उठला, तो पुनरुत्थित परमेश्वर. पवित्र आत्मा 50व्या दिवशी आला, शिष्यांवर उतरून आला आणि सगळे शिष्य देवाचं कार्य करायला लागले आणि येशू ख्रिस्ताचा प्रचार करायला लागले की येशूच हाच मसीहा आणि तो जिवंत देव आहे. आणि त्याच्या पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्यायला लागले. हा शाऊल म्हटला, नाही 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 नाही, हरलेला क्रुसावर गेलेला आमचा राजा नाही, तो आमचा मसीहा नाही, आमचा मसीहा येणार आहे, हा येशू ख्रिस्त नाही. तुम्ही कसं काय येशू ख्रिस्ताला म्हणता? हा आमचा येईल, तो साम्राज्याचा, रोमन साम्राज्याचा नाश करेल. येशू ख्रिस्त कुणाचा नाश करण्यासाठी? सैतानाची सत्तेचा नाश करण्यासाठी आला होता. पण हा काय विचार करत होता? याला सगळं ज्ञान होतं, पण हा विचार काय करत होता की तो कट्टर परुषी होता, तो ज्ञानवंत होता,
प्रचंड हुशार होता, तत्वज्ञ फिलॉसॉफर होता. तो म्हटला की नाही, मसीहा येणार आहे, तो रोमनची सत्ता नाहीशी करेल आणि आमचं राज्य प्रस्थापित करेल. असा हरलेला राजा क्रुसावर दिलेला, नाही नाही नाही, तो आमचा मसीहा नाही. माझ्या प्रियांनो, त्यानं स्वीकारलं नाही. परंतु परमेश्वर त्यानं त्या लोकांचा, ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्या लोकांचा छळ सुरू केला आणि त्या लोकांना मारून टाकण्यासाठी, डिक्री आणण्यासाठी, करारपत्र काढण्यासाठी तो दिमेश्काकडे चालला होता. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला खाली पाडलं. येशू ख्रिस्ताने म्हटलं, शावला शावला माझा छळ का करतो, तू कोण आहे प्रभू? मीच तो येशू. आणि ज्या वेळेला परमेश्वराने त्याला आंधळ केलं आणि नंतर अननियाच्या द्वारे त्याच्या डोळ्यांच्या कपल्या उतरवल्या आणि त्याला डोळे दिसले आणि त्याला दिसू लागलं परत. आणि परमेश्वर म्हटला, मी परराष्ट्रांसाठी तुझा वापर करेल. त्याचं परिवर्तन झालं, शाऊलाचा पाऊल झाला. हा फिलॉसॉफर, हा तत्वज्ञ, प्रचंड ज्ञान प्राप्त केलेला, सगळं डिवाइन नॉलेज प्राप्त असलेला आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित केलेला, यानं 14 पत्र लिहिली, 13 पत्र लिहिलेली, 1 पत्र निनावी, पण ते त्याच्या नावाचं असं म्हटलं जातं. हे बायबलमध्ये कंटिन्यू पाऊल आपण ऐकतोय. परमेश्वराचा आत्मा त्याला चालवत होता. पावलानं जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ख्रिस्त गाजवला. रोम मध्ये जाऊ नको, पण रोम मध्ये गेल्यानंतर सगळ्या जगामध्ये, जसं आज अमेरिका म्हटलं की अमेरिकेत जे काही घडलं ते सगळ्या जगात पसरलं जातं, तसं रोम मध्ये गेल्यानंतर सगळ्या जगामध्ये ती सुवार्ता गाजवली जाईल. म्हणून तो रोम मध्ये गेला. तिथं त्याचा शिरच्छेद होणार माहिती असताना तो त्या ठिकाणी ख्रिस्तासाठी गेला. माझ्या प्रियांनो, तो पाऊल पहिले तिमोथी 6वा अध्याय 6 ते 7 वचनात म्हटलंय, चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठा लाभच आहे, कारण जगात काही आणले नाही, त्यातून काही नेता येणार नाही. त्याला हे माहिती आहे, पण काय सांगितलं त्याला? हे ज्ञान होतं, जे ज्ञान शल्मून आलं होतं. काही आपण आणलं नाही, नेत्यांना काही नेणार नाही, हे ज्ञान त्याला होतं. पण त्याने इथं काय सांगितलं? चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठा लाभ आहे. त्याला लाभ काय आहे, प्रॉफिट काय आहे, प्राप्ती काय आहे, हे त्याला परमेश्वराचं रेव्हलेशन होतं. आणि म्हणून तो फिलिपिकरास पत्राचा 1 अध्याय 21व्या वचनात पाऊल म्हणतो, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. माझ्या प्रियानं, कारण त्याने ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्वीकारलेलं होतं. सगळ्यांच्या समोर तो पडला पापी म्हणून, त्याला त्या ठिकाणी तो झाला, पश्चाताप केला, त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला आणि त्या शाऊलाचा पालट झाला आणि तो पाऊल झाला. आणि त्यानं ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतलं. त्याचं सगळं ज्ञान, त्याची फिलॉसॉफी, त्याचं तत्वज्ञान, सगळं काही त्यानं ख्रिस्तासाठी वापरलं. माझ्या प्रियानो, आणि त्या ख्रिस्त उंचावण्यासाठी त्याचा वापर त्याने केला. आणि म्हणून त्याला हे सत्य कळलं की तो म्हणू शकला. तो म्हटला नाही व्यर्थ व्यर्थ सर्व काही व्यर्थ. तो म्हटला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. जगण्यात पण ख्रिस्त शोधला त्यानं. जगणे हे मला ख्रिस्त आहे, मी ख्रिस्त म्हणून जगतो आहे. जगणे हे मला ख्रिस्त, मी तिथं जाईल तर माझ्यामध्ये कुणाला कॅरी करून घेत जातो? माझ्यामध्ये कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. लोक काय म्हणतात माझ्याबद्दल घेणं नाही. तुमचा संबंध परमेश्वरासंगती काय, परमेश्वर तुमच्याद्वारे काय कार्य करतो आणि तुम्ही काय करता परमेश्वराच्या सामर्थ्यानं, ते महत्वाचं आहे. लोक काय म्हणतात घेणं नाही. लोकांकडे पाहू नका, स्वतःकडे पाहू नका. फोकस परमेश्वराकडे करा. फोकस परमेश्वराकडे करा. फोकस लोकांकडे कराल तर तुम्ही शल्मोनासारखं म्हणाल, व्यर्थ व व्यर्थ सर्व काही व्यर्थ. कारण जगातली प्रत्येक कृती ही व्यर्थ आहे. आणि जर तुम्ही जगाला स्वतःमध्ये ठेवाल आणि जगाकडे बघाल, स्वतःच्या सुखाकडे बघाल, तर तुम्ही म्हणाल व्यर्थ व्यर्थ. पण ज्यावेळेला तुम्ही फोकस परमेश्वरावर कराल, येशू ख्रिस्तावर कराल, आणि तो माझ्यामध्ये आहे, म्हणजे जगणं हे मला ख्रिस्त आणि मरणं हे मला लाभ. कारण मला स्वर्गाचं राज्य मिळालेलं आहे, लाभ मिळालेला आहे, कारण मी स्वर्गाचा वारीस आहे. हालेलुया, 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 हालेलुया.
पावलानं काय निवडलं? ख्रिस्त निवडला. पावलानं फोकस कुणावर केला? ख्रिस्तावर केला. स्वतःकडे पाहिलं नाही. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय 2रं वचन, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पूर्णपणे परमेश्वराला समर्पित व्हा. सर्वस्वाने परमेश्वराच्या हातात स्वतःला द्या. तुम्ही पिणारे असाल, कोणत्या गोष्टी वाईट चुकीच्या होत असतील तुमच्याकडून, सैतान अक्युजर आहे, तो दोष देणार आहे. येशू ख्रिस्त दोष लावत नाही. तो तुमचे दोष त्याच्या रक्ताने धुवून काढतो. पवित्रतेची वस्त्र तुम्हाला देतो. त्याची धार्मिकता तो तुम्हाला देतो. आणि तो तुमचा पास, तुमचा भूतकाळ कधीच आठवत नाही. तो सर्व गोष्टी तुमच्यासाठी नवीन करतो. आणि तो यशा 43 मध्ये म्हणतो, जुन्या गोष्टीची आठवण करू नको, मी नवीन गोष्टी करत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. आणि ज्ञानाचा स्त्रोत हा येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. म्हणून पाऊल सगळीकडे येशू ख्रिस्त गाजवू शकला. तो बुद्धिमान होता. शल्मोन देखील बुद्धिमान होता. हा फिलॉसॉफर होता, तोही फिलॉसॉफर होता. याला सगळं ज्ञान होतं, यालाही सगळं ज्ञान होतं. तो धर्मासाठी, परमेश्वरासाठी वेडा होता. त्याच्या लोकांसाठी त्याने परमेश्वराकडे ज्ञान आणि बुद्धिमत्ता मागितली, चातुर्य मागितलं. ह्या पाऊल देखील परमेश्वरापासून सगळं शिक्षण प्राप्त करून होता. लक्षात घ्या. पण ख्रिस्तासाठी त्याचा छळ झाला. त्याला तुच्छ लेखलं गेलं. त्याला फटके मारण्यात आले. त्याला अपमानित करण्यात आलं. त्याचा छळ करण्यात आला. त्यानं त्या सगळ्या गोष्टीबद्दल परमेश्वराचा धन्यवाद केला. मान आणि सन्मान, खोट्या गोष्टी उठवणं, खोटी निंदा करणं आमच्यासाठी काहीच मायने राखत नाही. काहीच मायने राखत नाही. कोणत्याच गोष्टीने खिन्न होऊ नका. कारण सैतान हा निंदा करणारा आहे. सैतान हा खोट्या अफवा उठवणारा, सैतान हा चुकीच्या गोष्टी बोलवणारा आहे. आणि त्याचा नाश ठरलेला आहे. त्याच्या लेकरांच्या मुखातून तो सदैव निंदात्मक, दुसऱ्यांना पाडण्याचे शब्द बोलत राहतो. दुसऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे शब्द बोलत राहतो. कारण सैतान शेवटी नाशासाठी आहे. त्याचे लोक नाशासाठी आहेत. म्हणून सैतानाची वाणी ऐकू नका. सैतानाच्या निंदा ऐकू नका. तर परमेश्वराकडे फोकस करा. आपलं मन कलुषित करू नका. देवाकडे पहा. येशू ख्रिस्त काय म्हणतो? मनुष्याकडे पाहू नका. कोणत्याही मनुष्याकडे नाही, कोणत्याही देवाच्या सेवकाकडे नाही. कोणी परिपूर्ण नाही. फक्त येशू ख्रिस्त हा परिपूर्ण आहे. म्हणून कोणताही पास्टर, कोणताही देवाचा सेवक तुमचा आयडल होऊ शकत नाही. तुमचा आयडल, तुमचा आदर्श फक्त आणि फक्त परमेश्वरच होतो. म्हणून तुमचा फोकस परमेश्वराकडे लावा. इन्फॉर्मेशन, ज्ञान सगळं काही घेतलं, पण सगळं काही व्यर्थ आहे. व्यर्थ उद्योग आहे. सलमोनाने सांगितलेलं ते सत्य आहे. परंतु ते सत्य आम्ही केव्हा, येशू ख्रिस्त हा जो सत्य मार्ग, सत्य जीवन आहे, त्याच्या मार्गात चालतो त्यावेळेला त्याचं सत्य आमच्यात येतं. आणि त्याने दिलेलं ज्ञान, वैभव, त्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या त्याच्या कार्यासाठी वापरल्या जातात. फक्त त्याच्या आणि त्याच्यासाठी वापरले जातात. नीतिसूत्राचा 2रा अध्याय 7वं वचन, परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. परमेश्वराचं ज्ञान हे पवित्र आहे. परमेश्वराचं शिक्षण हे पवित्र आहे. ते कुणाचा नाश करण्यासाठी नाही आहे. ते कुणाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही आहे. कुणाला पायदळी तुडवण्यासाठी नाही आहे. तर ते उचलून धरण्यासाठी आहे. आणि देवाचं ज्ञान, देवाचं वचन हे प्रीतीनं भरलेलं आहे. कारण तो प्रीतीचा देव आहे. नीतिसूत्राचा 3रा अध्याय, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मांपासून दूर राहा. ज्यावेळेला मी आणि स्वतःला शहाणा समजतो, सगळं सुख घेण्याचा प्रयत्न करतो, सगळी सत्ता आणि मान सन्मान घेऊन दुसऱ्याला पायखाली तुडवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला सैतानाच्या आत्म्याच्या द्वारे, सैतानाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या द्वारे तो दुष्कर्माकडे जातो. आणि तो स्वतःला कधी 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 वाईट समजतच नाही.
लक्षात घ्या, तो स्वतःला श्रेष्ठच समजतो आणि म्हणून या गोष्टी आम्हामध्ये येऊ नये म्हणून आमचा फोकस कुणाकडे लागला पाहिजे? येशू ख्रिस्ताकडे. आमची नजर येशू ख्रिस्ताकडे. मी करत नाही तर माझ्यामध्ये असणारा ख्रिस्त करतो. ज्ञान माझं नाही तर त्या येशू ख्रिस्ताचं आहे. चमत्कार माझे नाही तर त्या येशू ख्रिस्ताचे आहे. अद्भुत गोष्टी मी करत नाही, देव करतो. वैभव, पैसा, मान, सन्मान देणारा कोण आहे? तो आहे. सगळं काही त्याचं आहे आणि त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या लोकांना वरती आणण्यासाठी आहे. लक्षात घ्या, मरिया आणि मार्था दोघींचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. नेहमी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. मार्थेने येशू ख्रिस्ताला खुश करण्यासाठी जगाच्या गोष्टी, जगाचे उद्योग, स्वयंपाक, अमक तमक केलं. ते करणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यामध्येच राहणं आणि परमेश्वराच्या पायाजवळ न राहणं चुकीचं आहे. त्यांनी काय केलं? मरियेने काय केलं? परमेश्वराच्या पायाजवळ थांबली आणि त्याचं वचन ऐकलं आणि म्हणून देव तिला म्हटला, मारते मारके तू दगदग करतेस. मरियेने ते वाटा निवडलेला आहे माझ्याकडे थांबण्याचा आणि तो वाटा तिच्यापासून काढून घेतला नाही, काढून घेतला जाणार नाही. तिने तो चांगला वाटा निवडलेला आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला परमेश्वराकडे राहण्यासाठी आम्ही तो चांगला वाटा घेतला पाहिजे. मग आम्ही कुणासारखे? सलोमोन पण देवाचा होता आणि त्यालाही ज्ञान होतं, त्यालाही विद्वत्ता होती, त्यालाही सगळं वैभव आणि सगळ्या गोष्टी होत्या आणि पावलाला देखील सर्व काही होतं. तोही फिलॉसॉफर होताय, तोही तत्वज्ञ होताय. मग आम्ही कुणासारखे असणार आहे? मत्तयाचा 6 अध्याय 33 वचन. तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न जाता, म्हणजे त्याच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. पहिल्यानं नीतिमत्व, परमेश्वराची धार्मिकता मिळवा. परमेश्वराची धार्मिकता स्वतःच्या बायबल वाचण्याने, स्वतःच्या नुसतं ज्ञान, बायबल वाचायलाच पाहिजे, परंतु बायबल पाठ केल्याने आणि स्वतःला धार्मिक सांगितल्याने, लोकांनी तुमची स्तुती केल्याने तुम्ही धार्मिक होऊ शकत नाही. तुम्ही तुमचा किती मोठा दशमांश द्या, तुम्ही पांढरे कपडे घालून चर्चला जा, तुम्ही वाटेल तसं लोकांच्या समोर दाखवा, त्याने तुम्ही धार्मिक ठरत नाही. तर ख्रिस्ताची धार्मिकता तुमच्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याची धार्मिकता ज्याच्यामध्ये आहे तो क्षमाशीलतेचा आहे, तो प्रीतीचा आहे, तो सामर्थ्याचा आहे, तो पवित्रतेचा आहे, तो शांतीचा आहे आणि तो विध्वंसक नाही. हे त्याचं स्पष्ट चिन्ह आहे. मत्तयाचा 16 अध्याय 25 वचन. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला मी मिळेल. जो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळ्या खटाटोप करतो, सगळ्या दुष्ट योजना, सगळ्या वाईट गोष्टी करतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मग तो दुसऱ्यांचं वाईट झालं, दुसऱ्यांना त्रास दिला, त्याचं काही घेणं नसतं, तो आपला जीवाला मुकेल आणि शेवट त्याचा नरकामध्ये अनंतकालिक मृत्यू. लक्षात घ्या, पावलाने दुःख सहन केलं, पावलाने अपमान सहन केलं, अर्धवस्त्र करून त्याला चाबकाचे फटके देण्यात आले, त्याला दरीमध्ये फेकून देण्यात आलं, त्याचा वाटेल तसा अपमान करण्यात आला, पाठ सोडून काढण्यात आली, वाटेल ते त्याच्यासाठी करण्यात आलं, तरी देखील तो काय म्हटला? मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. अरे त्या ख्रिस्तामुळे माझा छळ होतो नाही, जगणे मला ख्रिस्त, कारण मी ज्या जगत नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो आणि मेल्यानंतर मला लाभ आहे, कारण मी स्वर्गाचा वारीस आहे. लक्षात घ्या प्रियांनो, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, मी मगाशी सांगितलं, मेसेज सुरू होण्याच्या आधी तुम्हाला जे सांगितलं ते आता लक्षात घ्या. काय सांगितलं आठवा? ज्या वेळेला मी त्याला तारणारा देव म्हणून माझ्या अंतःकरणात स्वीकारते, तो माझ्या अंतःकरणात येतो. लक्षात घ्या, धर्मांतर नाही, तो धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. हा माझा विश्वास आहे. येशू ख्रिस्ता तू माझा जिवंत देव आहे, तुझा तारणारा देव म्हणून मी स्वीकार करते, माझ्या अंतःकरणात ये. त्यावेळेला तो तुमच्या अंतःकरणात येतो, त्याचा पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात येतो, तुमचा जुना स्वभाव, जुना मनुष्य मरतो आणि ती विश्वासाची कृती तुम्ही करता की पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे आणि पाण्यातून मी बाहेर आले, तो माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात विश्वासाची कृती तुम्ही लोकांसमोर करता, कारण विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी आनंद देऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही विश्वासाची कृती करता त्यावेळेला येशू ख्रिस्त तुमच्यात राहतो, त्याची धार्मिकता तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही जगत नाही तर तुमच्यामध्ये कोण जगतो? तुमच्यामध्ये कोण जगतो? मोठ्याने सांगा. मी जगत नाही तर माझ्यामध्ये
ख्रिस्त आहे. म्हणजे जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. म्हणून कोणत्याही गोष्टी शैतान करत असेल त्याचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही. कोणत्याही मान अपमान, कोणत्याही अवहेलना, कोणत्याही अडचणी, कोणत्याही आजार, कोणत्याही वाईट गोष्टी, कोणत्याही व्यक्तींचं तुटणं याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण की तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त जगतो आणि तो तुम्हाला सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी प्राप्त करून देतो. आज पावलासारखं आम्हाला म्हणायचं आहे की माझ्यामध्ये ख्रिस्त आहे. आज आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. माझं वैभव, ज्ञान, पैसा हे सगळं देवासाठी आहे. जे काही परमेश्वर मला आशीर्वाद देणार आहे, जे काही मला प्राप्त होणार आहे, माझं लेकरू, माझा पैसा, माझं वैभव, माझे लोक, सगळं काही जे काही आहे ते माझ्या परमेश्वरासाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझ्या ज्ञानाचा, माझ्या सत्तेचा, माझ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग मी फक्त आणि फक्त ख्रिस्तासाठी करेल. धर्मांतर करण्यासाठी नाही प्रियांनो. चुकीच्या गोष्टी करू नका. मला फक्त ख्रिस्त गाजवायचा आहे. ख्रिस्त सांगायचा आहे की तो अशक्य गोष्ट शक्य करणारा देव, तो पवित्रतेचा देव, तो सामर्थ्याचा देव, तो परिस्थिती बदलवणारा देव, तो जेव्हा राफा, तो जेव्हा रुफिका, तो जेव्हा शालम, तो माझ्यामध्ये आहे आणि तो तुमच्यामध्ये येईल. त्याला तुमचा तारणारा देव म्हणून स्वीकारा. हे मला सांगायचं आहे आणि हेच माझं जीवन आहे आणि हेच मला ख्रिस्त गाजवणं, हेच मला जीवन मिळवणं आहे. मृत्यू ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी काय करणार आहे? परमेश्वराचं अनंतकालिक जीवन जगणार आहे. कारण स्वर्गाचं राज्य माझ्यामध्ये सुरू झालेलं आहे. म्हणा, स्वर्गाचं राज्य माझ्यामध्ये आहे. स्वर्गाचं राज्य माझ्यामध्ये आहे आणि जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. कारण माझा देव माझ्यामध्ये जगतो. माझा फोकस कुणावर असणार आहे? परमेश्वरावर. मी कुणासारखं होणार आहे? पाऊल. शल्मोनासारखं नाही. शल्मोनासारखं नाही. शल्मोनाला बायकांनीच चालवलं आणि नाशाकडे नेलं. लक्षात घ्या, स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी. सैतान कुणाच्या द्वारे आम्हाला चालवेल आणि नाशाकडे नेईल. आम्हाला सगळ्यात चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी आमच्या हिताच्या असतात असं नाही. ज्यावेळेला आमच्यात गर्व येतो, सूडभावना येते, अहमपणा येतो, मीपणा येतो, त्या वेळेला स्वतःचा स्वार्थ येतो, त्या वेळेला आम्हाला सैतान चालवत आहे. देवाचा आत्मा कधीच नाही. खोटारडेपणाच्या गोष्टी करणारा देवाचा आत्मा कधीच नाही. कधीच नाही. न्याय करणं देवाच्या हाती आहे, मनुष्याच्या हाती नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःला येशू ख्रिस्ताचं स्थान, न्यायाधीश येशू ख्रिस्त आहे, आणि ज्या वेळेला परमेश्वराचं स्थान तुम्ही घेतात त्यावेळेला तुम्ही लुसिफर म्हणून उभे राहतात. कारण लुसिफरनी देवाचं स्थान घेण्याचा प्रयत्न केला. तो न्यायाधीश म्हणून उभा राहिला. तो स्वतः मी सर्व म्हणून उभा राहिला. ज्या वेळेला तुम्ही सर्व म्हणून उभं राहतात त्यावेळेला लक्षात ठेवा, लुसिफर तुमच्या अंतःकरणात आहे आणि लुसिफर तुम्हाला चालवत आहे. आज कोण मला चालवत आहे? मला देव चालवत आहे का लुसिफर चालवत आहे? माझ्यामध्ये ख्रिस्त ख्रिस्त माझ्या मध्ये आहे. ख्रिस्त जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे का? माझा फोकस येशू ख्रिस्तावर आहे का? मी पावलासारखं माझं जीवन परमेश्वरासाठी खर्च करणार आहे का? त्याच्या लोकांसाठी मी खर्च करणार आहे का? विचार करायचा आणि आज पूर्ण देवाला समर्पित व्हायचं. प्रत्येकाने गुडघ्यावर या, आपल्या हात वरती करा आणि परमेश्वराला म्हणा की मी तुझं स्वर्गाचं वारीस आहे, तू माझ्यामध्ये आहे, मला तू हवा आहे. आपले डोळे बंद करा, शांतपणे आपले हात वरती उंचावा, पूर्ण समर्पित व्हा. परमेश्वरा, घे माझं सर्वस्व, घे, मी तुला समर्पित होते. आजपासून नव्याने मी जगत आहे. माझ्यामध्ये ख्रिस्त आणि ख्रिस्तच फक्त. माझा फोकस, माझा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त, फक्त तू आणि तूच आहे. मी तुला मिळवण्याचा प्रयत्न करेल, जगाला नाही. जग माझ्यात राहणार नाही तर ख्रिस्त माझ्यात राहील. मी जगामध्ये राहील पण मी ख्रिस्त गाजवेल. इस दुनिया की अनमोल हर चीज हमारी, अपनी जान गवाई उसी आमेन, आमेन. सगळं कमावलं जगातलं,
पण आपला आत्मा गमावला तर काहीच मिळणार नाही. डोळे बंद कर आपले. अपनी जान गवाई तो उसे क्या आमेन आमेन. दुनिया की इस दौलत में खोया खोया रहता है. दुनिया की इस दौलत में खोया खोया रहता है. तुमने अपनी जान बचाओ ऐसा मसीहा कहता है. संगे मरमर का महल बनाया, संगे मरमर का महल बनाया, खुशियों की बाग लगाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. पंछी को दाना पानी हर दिन तो मिले जाता. तो तुमच्या प्रत्येक गरजा उत्तमातल्या उत्तम देऊन पूर्ण करतो. पंछी हमें बोलता है मसीहा की सारी बातें, मसीहा की सारी बातें इंसान की समझ में न आई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. आमेन आमेन. जो अपनी जान बचाए खुद जान गवा बैठेगा. मसीहा के लिए जो जिंदा है रहेगा. कहना उसका जो मारे, आमेन. उसका जो मारे पापों से गिराई. हालेलुया. मसीह से आमेन आमेन. उसे सब मिला. इंसाने इस दुनिया की अनमोल चीज गवाई. परमेश्वरापासून जुदाई कधीच नको. जान गवाई तो उसे सब मिला. त्याच्यापासून विरह कधीच नको. हालेलुया. जर परमेश्वराला आम्ही मिळवले, येशू ख्रिस्ताला आम्ही मिळवलं तर आम्हाला प्रत्येक गोष्टी प्राप्त होत आहे. म्हणून आमचा फोकस फक्त आणि फक्त परमेश्वराकडे राहील. हे पवित्र परमेश्वरा, धन्यवादित देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. आभार मानतो पवित्र परमेश्वरा. आज आम्ही विनंती केली, प्रार्थना केली, कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नकोस, तर तुझा पवित्र आत्मा आमची भेट घेऊ दे. आणि तू आमची भेट घेतली, तू आमच्या संगती बोललास. पवित्र परमेश्वरा, ऐकणारा प्रत्येक व्यक्तीचं जीवन येशूच्या नावात बदललं जाऊ दे. त्यांचा फोकस स्वतःवर, लोकांकडे, सैतानाकडे न राहता त्यांचा फोकस, त्यांचं बाबा लक्ष पूर्ण तुझ्यावर केंद्रित होऊ दे. आणि पवित्र परमेश्वरा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणता येऊ दे, जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरण हे मला लाभ आहे. प्रत्येकाला म्हणता येऊ दे आणि त्याप्रमाणे वर्तन करणारं प्रत्येकाला तू बनव. आणि तू करत आहेस म्हणून धन्यवाद देतो. तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येशूच्या नावात आम्ही शिक्कामोर्तब करत आहोत. येशूच्या नावात, कारण तो मला विवचन दिलं यशामध्ये.
55:11 मध्ये की माझं वचन कार्य केल्याशिवाय येणार नाही. मग ती व्यक्ती कोणती असू दे पवित्र परमेश्वरा, जी व्यक्ती हे आज ऐकत आहे तुझं वचन, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आज तुझं वचन आम्ही शिक्कामोर्तब करत आहोत आणि तुला 100% पीक देणार, तुझ्या मार्गात चालणार असं प्रत्येक व्यक्तीला तू बनव. असं दयाळू कृपेनं कर. तू केलंस म्हणून तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन.